अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन चूक झाली असं एका बड्या नेत्यानं म्हटलंय. एक कलावंत म्हणून चोख भूमिका बजावणारे अमोल कोल्हेंबद्दल असं का म्हटलं जातंय? अमोल कोल्हेंचं राजकारणात काहीच वर्चस्व उरलं नाहीये का? असे काही प्रश्न निर्माण होत आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले डॉक्टर अमोल कोल्हे यांनी 2019 मध्ये राजकारणातही आपली नवीन ओळख निर्माण केली. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना धूळ चारत डॉक्टर अमोल कोल्हे जायंट किलर ठरले. एक डॉक्टर, त्यानंतर अभिनय क्षेत्रातील दमदार कामगिरी आणि त्यानंतर थेट खासदार असा डॉक्टर अमोल कोल्हे यांचा प्रवास. ग्रामीण भागात अमोल कोल्हे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्यामुळे नागरिक त्यांच्याकडे कायम आदरानं पाहतात. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी मोदी लाटेतही लोकसभेची निवडणूक जिंकली. पण येत्या काही दिवसातच लोकसभा निवडणूक होणार आहे. यात महत्त्वपूर्ण समजला जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात भाजपला आपला एकही उमेदवार देता आलेला नाहीये. त्यामुळे शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निश्चित होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे सतत अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्यावर टीका करतायत, तर अजित पवार अमोल कोल्हेंवर निशाणा साधतायत. महायुतीत इतके खासदार असूनही एकही उमेदवार निवडता येत नाही का, असं सवाल करत अमोल कोल्हेंनी सत्ताधाऱ्यांना टिवचलंय. त्यानंतर अजित पवारांनी अमोल कोल्हेंबद्दल काही खुलासा केलाय. अजित पवारांच्या बंडा आधीच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन मी चूक केली होती अशी कबुली अजित पवारांनी दिली आहे. पहिल्या 2 वर्षातच खासदार अमोल कोल्हे कंटाळले होते. राजीनामा देण्याचे ते बोलत होते. यात चूक आमचीच आहे असं अजित पवार म्हणाले. विकास कामे करण्याची आवड आहे की नाही हे पाहायला हवं होतं. कोल्हे यांना उमेदवारी देऊन त्यांचा प्रचार करून आमचं चुकलं असंही त्यांनी यापुढे म्हटलंय. कोल्हेंचं वक्तृत्व चांगलंय, दिसायलाही रुबाबदार आहेत. पुढे काहीतरी चांगलं काम करतील असं वाटल्यानेच अन्य पक्षाचे उमेदवार असतानाही त्यांना उमेदवारी दिली. कलावंत असल्यानं व्यवसायावर त्यांचा परिणाम होतोय. सेलिब्रिटी असल्यानं रोज मतदारसंघात येणं शक्य नाही असंही कोल्हे यांनी सांगितलं. कोल्हे यांना तुम्हीच पक्षात घेतलंय, तुम्हीच त्यांची समजूत काढा असं पक्षाचे नेते मला सांगत होते असं अजित पवार यांनी म्हटलंय. कोणाच्या डोक्यात काय आहे हेच कळायला मार्ग नव्हता. राजकारण हा त्यांचा पिंड नाही. एखाद्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी हेमा मालिनी, धर्मेंद्र, गोविंदा, सनी देओल निवडणुकीला उभे राहतात. लोक त्यांच्याकडे पाहून मतदान करतात, पण त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही असंही अजित पवार यांनी म्हटलंय. यावर अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलंय. कलावंताला उमेदवारी देणं ही चूक होती असं अजित पवार म्हणत आहेत. त्यांनी काही कलावंतांचीही उदाहरणे दिली, पण त्यांनी दिलेल्या एकाही खासदाराला संसद रत्न पुरस्कार मिळालेला नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न मांडताना मला 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला. खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा राजकारणातील अलिखित नियम आहे, तो मी नेहमीच पाळतो. पण सातत्यानं आरोप करत असाल आणि माझ्यासारख्या कलावंताला उमेदवारी देणं चूक असेल तर 10-10 वेळा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात येण्यासाठी निरोप का पाठवला? लपून छपून भेटीगाठी करण्याचे कोणते कारण होते? असा सवाल खासदार कोल्हे यांनी केलाय. त्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या या दोन्ही नेत्यांपैकी कुणाचं वर्चस्व अधिक आहे हे येत्या निवडणुकीनंतरच समोर येईल. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.